मुंबई शहर जगातलं असं एकमेव शहर आहे ज्या शहराच्या मधोमध एक अभयारण्य देखील आहे आणि याच अभयारण्यामध्ये राहतात मुंबईतले मूळ निवासी म्हणजेच मुंबईतले आदिवासी। आपण काँक्रीटच्या जंगलात राहणारी लोक या आदिवासींबद्दल फक्त कुतूहलच ठेवून आहेत, पण प्रत्यक्षात मात्र या आदिवासींची काय सद्यस्थिती आहे ते आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत आणि ते देखील नॅशनल पार्क परिसरामध्ये असलेल्या या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन। मुंबई शहरात तब्बल 104 चौरस किलोमीटर अभयारण्य आहे। संजय गांधी नॅशनल पार्क। नॅशनल पार्कच्या जंगलात वारली, मल्हार कोळी, कोकणा या जमातीचे आदिवासी राहतात। क्वचितच कातकरी सापडतील। या जंगलाच्या दक्षिण सीमेला आरे दूध वसाहतीचा 4000 एकरचा परिसर आहे। इथल्या आरेच्या रस्त्यावरून जाताना वाटेत तबेले लागतात। तबेले आणि रानटी गवतांच्या मध्ये छोटे खराब झालेले रस्ते दिसतात। ते आपल्याला आदिवासी पाड्यांवर घेऊन जातात। मुंबईच्या जंगलात आम्ही प्रवेश केला आरे कॉलनीतल्या खांबाच्या पाड्यापासून। या पाड्यावर येताना सीमेवरच आम्हाला दिसले पाण्यासाठी वणवण करणारे आदिवासी। मुंबईतल्या आदिवासींची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम आलोय ते आरे कॉलनीतल्या आदिवासी पाड्यांमध्ये। इथल्या खांबाचा पाडा या आदिवासी पाड्यांमध्ये आता आम्ही आलोय, पण इथे येता क्षणी आम्हाला पाहायला मिळाली ती पाण्याची जीवघेणी आणि गंभीर परिस्थिती। खांबाच्या पाड्यावर राहणाऱ्या आदिवासींना हंडाभर पाण्यासाठी फुटलेल्या पाईप खाली हंडा धरत तासभर वाट पाहावी लागते। या फुटलेल्या पाईप मधून पाणी अधूनमधून येतं, त्यात पाण्याची बारीक धार। साहजिकच एका कुटुंबाला किमान लागणारे 7 ते 8 हंडा पाणी घरात नेण्यासाठी आदिवासी महिलांचा पूर्ण दिवस जातो। पाणी भरायला जायला आम्हाला 3-4 किलोमीटर म्हणजे जायला लागतं आम्हाला आणि अख्खा दिवस आम्हाला पाण्यातच जातं आणि एक हंडा भरायला म्हणजे 1-1.5 तास तर तिथेच जातो, म्हणजे अख्खा दिवस आम्हाला तिथेच पाण्यासाठी जायला लागतं। पाणीच नाही येते इथे, रात्रीचेच येतं, दिवसाचे येतच नाही। दिवसाचे येतं ते एकदम बारीक 1-1.5 तास लागतं पाणी भरायला। आम्हाला लई त्रास होतो पाण्याचा। तिकडनं पाणी आणतो आम्ही लांबून। कपडे धुवायला आम्हाला पाणी नाही, आम्ही तिकडं पाणी जातो कपडे धुवायला। आमच्या पाड्याच्या आजूबाजूला 3 तलाव आहेत, विहार, तुळशी आणि पवई तलाव। आम्ही एखाद्या टेकडावर उभे राहिलो तर 3 तलाव दिसतात, परंतु ह्या तलावाचं पाणी संपूर्ण मुंबईमध्ये दिलं जातं, परंतु पाड्यामध्ये नाही। तर ही अवस्था आहे। पाड्यामध्ये ज्या मुली आहेत, शाळेत जाणाऱ्या मुलं मुली आहेत, तर त्या पाण्यासाठी लाईन लावून असतात। एखादा नळ कुठेतरी असेल, कुठेतरी लीक झाला असेल, तिथं थेंब 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 पाणी गळणारं, किंवा मग संध्याकाळी शाळा कॉलेजमधून आल्यानंतर विहिरीचं पाणी जे खरं तर आम्ही मागे एकदा एका संस्थेने येऊन ते पाणी चेक केलं होतं, तर ते म्हणाले माणसाला पिण्याजोग नाही आहे पाणी, पण काय करणार, आम्हाला तेच पाणी प्यावं लागते। पिण्याच्या पाण्यासाठी या आदिवासी महिलांना आपला जीवही धोक्यात घालावा लागतोय। सविता वरठे शेतातलं काम संपवून संध्याकाळी पाणी भरण्यासाठी गेली होती। त्यावेळी तिच्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला। बिबट्याने तिचे दोन्ही कान पंजांच्या नखांनी ओरबाडून काढले होते। हल्ल्याच्या वेळी बिबट्या आणि सविता यांच्यामध्ये 20 मिनिटं झटापट सुरू होती। यावेळी बिबट्याने वारंवार हल्ले केले, पण या धाडसी महिलेने ते मोठ्या हिमतीने चुकवले। म्हणजे हे डोकं अर्धा इथून पूर्ण शिलाईच आहे। जीवावर बेतलेल्या या हल्ल्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या। पाणी आणल्याशिवाय काय शिजणार नाही, पिकणार नाही। पाण्याला गेला एक अचानकच म्हणजे एक बिबट्या वाघ आला आणि डायरेक्टली कानाला, डोक्याला, पाठीला लय मोठ्याने पंजे मारले। डायरेक्टच कानातले बिन्यातले माझे काढून टाकले आणि लय म्हणजे आशाच नव्हती माझी जगण्यासारखी। मी पण आशा सोडूनच दिली काय ह्याच्याबरोबर एवढं लढून तरी पण माझा जीव धोक्यातच। लय ओरडते पण तेवढ्यात कोण काय आला नाही। पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या वणवणमुळे इथल्या आदिवासी पाड्यातील मुलींचं शिक्षण अर्धवटच राहतं। ज्या वयात शाळेत जायचं, अभ्यास करायचा, त्या वयात या मुली ओंझळभर पाण्यासाठी हंडा आणि कळशी हातात घेतात। माझ्या घरी मी आणि माझी आई आहेत आणि पाण्याच्या करताना म्हणजे हांडे मी ते घेऊन येते, तर
पाणी नसतं नळाला तर मग माझा अख्खा दिवस इथंच जातो, म्हणून मला अभ्यास करायला वेळ भेटत नाही. आदिवासी पाड्यातील समस्या फक्त पाण्यापुरती मर्यादित नाहीये. इथल्या पाड्यांवर अजूनही वीज आलेली नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 67 वर्ष झाली आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीतील मूळ नागरिकांना मात्र अजून पाणी आणि वीज मिळालेली नाही. इथल्या आदिवासी पाड्यांवर वीज आणण्याची अनेक आश्वासनं सरकारनं दिली, पण ती फक्त या विजेच्या ट्रान्सफॉर्मर प्रमाणे पोकळ ठरली आहेत. आवश्यक असणारे केबल आणि ट्रान्सफॉर्मर पाड्यावर आणून ठेवली गेली, मात्र वीज कनेक्शनसाठी त्यांची जोडणी अजूनही झालेली नाहीये. काही स्वयंसेवी संस्थांनी पाड्यांमध्ये एकच सोलार लॅम्प लावलेत, पण त्यांचा प्रकाश 2 मीटर अंतरापर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे दिवे असूनही नसल्यासारखे आहेत. ज्या माणूस म्हणून जगण्यासाठी, आणि आम्ही माणसं आहोत, कधी कधी काय होतं की आम्हाला पण वाटतं की आम्हाला लोक माणसं समजत आहेत की नाही. कारण माणसं समजत असते तर आम्हाला आत्तापर्यंत असं अंधारात ठेवलं नसतं. वीज, पाणी, रस्ते किंवा ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्यापासून वंचित ठेवलं गेलं नसतं. पाणी नाही, वीज नाही आणि रस्तेही नाहीत. त्यामुळे दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांवर अत्यावश्यक सेवांसाठी कोणत्याच सोयी सुविधा मिळत नाहीत. मुंबईतले आदिवासी अजूनही पारतंत्र्यात असल्याची जाणीव इथे आल्यावर होते. झेंडावंदन का करतो की आपण स्वतंत्र झालो आहोत, पण त्याचं खरं स्वातंत्र्य आदिवासीपर्यंत पोचलेलं नाही आहे. आदिवासीपर्यंत जर पोचलं असतं तर ते आज या स्वातंत्र्याची फळं चाकत असते. त्यांना वीज, रस्ते, पाणी व शिक्षण अशा सुविधा मिळाल्या असत्या, आणि त्या अद्यापही मिळत नाहीत. हे दुर्दैव आहे. ज्या आदिवासी पाड्यांमध्ये या आदिवासींना घोटभर पाणी मिळत नाही, त्या पाड्यांनाच लागून असलेल्या तबेल्यांमध्ये धो पाणी पुरवठा केला जातो. या तबेल्यांमधील मशीनना दिवसातून 2 वेळा धुतलं जातं. फक्त 100 मीटरच्या परिसरात असलेली ही 2 विरुद्ध टोकाची परिस्थिती खूप बोलकी आहे. आदिवासी ढोर नाही, माणूस आहे, ही अशा प्रकारची घोषवाक्य या आदिवासी पाड्यातल्या भिंतींवरती आपल्याला बघायला मिळतात. कारण सरकार या आदिवासींची साधा एक माणूस म्हणून देखील दखल घेत नाहीये. त्याचं दुःख आपल्याला या आदिवासी पाड्यातल्या भिंतींवरती बघायला मिळतंय. आम्हाला इथं बांधून द्या, आम्हाला इथं द्या, लिहून द्या आम्हाला, आमचे घर आहे तशीच ठेवा. मुंबई शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन बनवण्यात येतोय. हा DP प्लॅन बनवत असताना इथल्या मूळ आदिवासींनाच गृहीत धरलं जात नाहीये. त्यामुळे सरकार दरबारी यांची कुठलीच नोंद होत नाही. त्याचा परिणाम असा होतो की या आदिवासी पाड्यांना कुठल्याच सोयी सुविधा मिळत नाही. सरकार आदिवासींच्या जमिनी त्यांच्या परवानगीशिवाय जप्त करते. कारण शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये या आदिवासींच्या अस्तित्वाची नोंदच नाहीये. सरकार या आदिवासींना आदिवासीच मानत नाही. DP प्लॅनमध्ये आलो तरच आम्हाला मान्यता मिळेल की आदिवासी पाडे सुद्धा मुंबईत मोठ्या प्रमाणावर आहेत. शहरी भागातली तर परिस्थिती फार बेकार आहे. कारण त्यांना ते शहरीकरणामुळे त्यांना झोपडपट्टीत गणलं जात आहे. खरं तर त्यांच्या अडचणी सुद्धा समजून घेतलं पाहिजे सरकारने ह्या DP प्लॅनच्या माध्यमातून. मुंबईतल्या आदिवासींना एक नागरिक म्हणून कोणत्याच सोयी सुविधा सरकार देत नाही. या आदिवासींच्या जमिनी सरकार परस्पर फोर्स1 आणि प्राणी संग्रहालय प्रकल्पासाठी वाटतंय, असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. आजूबाजूला सगळे बिल्डिंगी केल्यात नाही, आम्हाला त्याच्या मध्ये ठेवून त्या आमचे हाल करायचा त्यांचा प्रयत्न आहे. कारण आता हे आरेमध्ये होतो आम्ही, आता फोर्स1कडे आलेले आहेत, आणि हे फोर्स1नी त्यांच्याकडे आता एनओशा घ्यावे लागतात आम्हाला. आता आमच्याकडे पाणी नाही आहे, रस्ते होत नाहीत, त्याचे एनओशा मागतात हे लोक. आणि असा प्रकार ह्या लोकांनी केलेला आहे की एनओशी हे आम्ही लोक देणार नाही, कारण तुम्ही इथे कायमचे राहू शकता, असं त्यांचं ते हे आहे. त्याचबरोबर आता 190 एकर जमीन प्राणी संग्रहालयाला दिलेली आहे, आणि त्याचाही आमच्या लोकांना काही सांगितलं नाही, आणि ती डायरेक्ट सरकारने देऊन टाकली की इथे प्राणी संग्रहालय करून टाकायचं. आरे कॉलनी नंतर आम्ही गेलो ठाण्यातील येऊर येथील आदिवासी पाड्यांमध्ये.
येऊरमधल्या रस्त्यांवरून प्रवास करताना दिसतो तो अनधिकृत बांधकामांचा विळखा. आदिवासींच्या जमिनी बळकावून आणि जंगल तोडून बांधलेले बंगले, रिसॉर्ट यांनी पर्यावरणाचं मोठं नुकसान केल्याचं स्पष्ट दिसतं. येऊरमधल्या अनधिकृत बांधकामाविरोधात स्थानिक आदिवासी चंद्रकांत जाधव यांनी मुंबई हायकोर्टात याचिका देखील दाखल केली होती. आतापर्यंत 140 बंगले तोडले आणि काही अजून बंगले बाकी आहेत तोडायचे, पण काही थोडं राजकीय दबावामुळे ते बंगले राहिलेले आहेत. आता बंगले तोडल्यानंतर आता काही आदिवासी जमीन प्रस्थापित केल्या, काही लोकांना अजून बाकी आहे जमीन देण्याचं. 2009 साली मुंबई हायकोर्टाने आदेश दिला की येऊरमधील 219 अनधिकृत बंगले तोडण्यात यावेत, परंतु तरी देखील आतापर्यंत फक्त 140 अनधिकृत बंगलेच तोडले गेलेले आहेत. बाकीचे बंगले का तोडले नाहीत याच्या मागचं कारण आहे राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी. येऊरमधल्या आदिवासी पाड्यांना एकमेकांना जोडणारे रस्ते नाहीत, त्यामुळे पाड्यांवरील रहिवाशांना कुठलीच अत्यावश्यक सेवा मिळत नाही. येऊरमधल्या आदिवासी पाड्यांना एकमेकांना जोडणारे जोड रस्तेच नाहीयेत. इथल्या 2 पाड्यांच्या मध्ये अनेक छोट्या छोट्या नद्या देखील आहेत. या नद्यांवरती साधा ब्रिज देखील उभारायचा असेल तर इथल्या आदिवासींना थेट दिल्लीचा दरवाजा ठोठावा लागतोय. येऊरमध्ये राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी कायदे मोडून अनधिकृत बांधकामाला परवानग्या दिल्या जातात, पण आदिवासींच्या विकास कामांच्या वेळी मात्र कायद्यावर बोट ठेवलं जातं. येऊर नंतर आम्ही नॅशनल पार्क मधील आदिवासी पाड्यांवर गेलो. नवा पाड्यातले आदिवासी आपल्या अस्तित्वासाठी झगडतायत. पाणी, वीज, आरोग्य या प्रश्नांबरोबरच जबरदस्तीने पुनर्वसन करण्यासाठी होणारं विस्थापन यांच्या विरोधातही आदिवासींचा लढा सुरूच आहे. आम्हाला इथं बांधून द्या, आम्हाला इथं द्या, लिहून द्या, आम्हाला आमची घर आहे तशी ठेवा. त्यांच्या लहानपणापासून ते आतापर्यंतच्या 3 पिढ्यांचा लढा त्या भेटल्यावर सांगतात. पिढी आम्हाला सुधरवायची आहे. आज आमचे जीवन त्यांचं काढायचे आहे. अभयारण्य आणि पुनर्वसनाच्या नावाखाली त्यांच्या पारंपरिक व्यवसाय असलेल्या शेतजमिनी सरकारनं ताब्यात घेतल्यात. आज आम्हाला एवढं वर्षाला एवढा त्रास आहे ना, काय बोलायला नाही. आज आम्हाला बकऱ्या नाही सांभाळून देत. आज आमची पिढी आहे, त्याची आहे, बैल आहेत, बकऱ्या आहेत, आम्ही तर सांभाळणारच आहेत ना. आम्ही कशाला नाही. मग तुमचं कसं गाव देश आहे, मग तुमचं कशाला. आमचा हे गाव आहे, आमचा देश आहे, आमचा जिल्हा मुंबई आहे, हा आमचा बोरवलीला जिल्हा आहे. आम्ही कुठं जाणार आहेत. आमच्या आज इथंच पिढी आहे, इथंच आम्हाला जागा द्या, आम्ही बाहेर जाणार नाही. आम्हाला गावठाणीकडेच पाहिजे, नाही तर आमची काळीमुडीची घर आहेत ना, इथंच द्या बांधून. निवडणुका आल्या की राजकीय नेते मतांच्या जोगव्यासाठी या आदिवासींना आश्वासन देतात. मग आम्ही मतदान तरी कशासाठी करावं असा प्रश्न हे आदिवासी विचारू लागलेत. आम्हाला कोण नाही साथ देत. आम्हाला सांगताय तुम्ही लाईट द्या, आपले या मतदान करा, आम्ही आज नाही उद्या आम्ही तुमचं काम करणार आहे. मग कोणी येत नाही करायला. मग घेतले काय चालले मागं मागं हटून, कोणीच नाही देत. कोणाला दिलं काय च्या पाजले, कोणाला पोराला, कोणाला का गेलं, कोण येत नाही. परत दुसऱ्या टायमाला परत 5 वर्षांनी येतील, परत कोण नाही, परत तो विसरले पाड. मुंबईतले आदिवासी असुविधांच्या चिखलामध्ये राहतायत, जगतायत. असं असलं तरी याच आदिवासींनी या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत काही आशेचे कमळ देखील फुलवलेले आहेत. कोणत्याही सोयी सुविधा नसल्या तरी प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचं तंत्र या जंगलातल्या माणसांमध्ये आहे. म्हणूनच शिक्षणाची आस असलेली शीतल भोईर MA शिक्षण घेते. तिथेच राहतात आणि व्यवस्थित स्टडी करतात. म्हणजे टीचर्स पण तसे लागतात की जे हेल्प करतात. शीतलला प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हायचं आहे. सरकारी अनुदान जेव्हा येतं समोर किंवा फ्रीशिपचा फॉर्म भरायचा असतो, त्यावेळी जेव्हा मी तो फ्रीशिपचा फॉर्म भरते तेव्हा त्यांना कळतं की माझी कास्ट कुठल्या ह्याच्यातली आहे. मग त्यांना असं वाटतं की आदिवासी मुलगी आणि आपल्यासोबत. आदिवासी म्हणजे त्यांची एक डेफिनेशन अशी आहे की जी झाडाची पानं मुळं अशी ती लावून त्या वेशामध्ये असतील आणि झिंगाराला हू करणारे, जशी ते मूवीमध्ये दाखवतात तसं एक आदिवासी म्हणून बघतात. आणि आदिवासी मुलगी अशा ड्रेसिंगमध्ये असेल ते त्यांना ते असं वाटत नाही की ही आदिवासी कशी काय असू शकते म्हणून. कुटुंबाला हातभार लावण्यात आदिवासी महिला नेहमीच पुढे असतात.
आपल्या छोट्या जमिनीच्या तुकड्यांवर भाजी आणि फळे पिकून घर खर्चासाठी 4 पैसे मिळवतात. एकदम तयार. 40 रुपये लगा. नहीं आएगा 40 रुपया के लिए. शहरवासियांना मुंबईतल्या जंगलातून असा ताजा भाजीपाला मिळतो. भरपूर वर्षापूर्वीपासून आम्ही ते विक्री करत आलोच. तर ते आम्हाला म्हणजे भाजीपाला लावतो तर थोडं बरं पडते आणि थोडं इथे गिराक पण येते. तर त्याच्यामधून थोडं पैसा पण मिळतो. थोडा घरामध्ये पण थोडं ते मुलांचं शिक्षणासाठी, त्यांच्या गाडी भाड्यासाठी हे सगळं त्याच्यामध्ये होते थोडं. आदिवासी महिला जेवणासाठी सरपणाचा वापर करायच्या, पण आता काही घरात स्टोव्ह आणि गॅस सिलेंडरही दिसू लागलेत. रस्ते नसल्यामुळे गॅस सिलेंडर मिळत नाहीत. त्यामुळे रॉकेलवर चालणारे स्टोव्ह आदिवासी गृहिणींना वापरणं सोपं वाटतंय. पावसाळ्यात सुद्धा आपल्याला लाकडं वगैरे असं आता भेटत नाही पटकन ना. आणि आता ओली लाकडं असली तरी पण ती पण हे केलेत ना, तरी पण ती म्हणजे पेटत वगैरे नाही चूल व्यवस्थित. म्हणून ते आता रॉकेल वगैरे आपल्याला जरा व्यवस्थित पडेल, स्टोअर जेवण करायला जरा व्यवस्थित पडतं. आणि ही वारली पेंटिंग मला वाटतं आतापर्यंत जिथे काही लोक येतात ते इथून लोक जे पाहून जातात त्यांना खूप आवडलेले. मुंबईसारख्या शहरात राहूनही इथल्या आदिवासींनी आपली कला आणि संस्कृती जपली आहे. वारली आदिवासींच्या घरांच्या भिंतींवर पारंपरिक चित्र लक्ष वेधून घेतात. नॅशनल पार्क मधल्या आदिवासी पाड्यांवर फिरताना इथल्या आदिवासींनी जे माणुसकीचे झरे निर्माण केलेत त्यांच्यापैकी एक उदाहरण आम्हाला या बागडणाऱ्या हरणांमध्ये पाहायला मिळालं. माझ्यासोबत या हरणांना बघून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, पण ही हरणं या आदिवासी पाड्यांमध्ये नेहमीच येतात. इथल्या आदिवासींच्या मुलांसोबत खेळतात, बागडतात. या हरणांना ही खूप भित्री हरणं आहेत, परंतु या हरणांना अजिबात आदिवासी पाड्यांमधल्या माणसांची भीती देखील वाटत नाही. कारण या हरणांना या आदिवासींनी खूप आपलंसं केलेलं आहे. पण या आदिवासींना मात्र शहरातल्या माणसांनी अजिबात आपलंसं केलेलं नाही आहे. मुंबई जेव्हा 7 बेटांची होती त्यावेळी ही 7 बेटं आणि ठाणे जिल्हा यांच्यामध्ये असलेल्या साष्टी बेटावरचं हे घनदाट जंगल होतं. या जंगलात 1979 पर्यंत पट्टेरी वाघ असल्याची नोंद आहे. त्यानंतर पूर्व पश्चिम समुद्र किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या या जंगलावर अनेक अतिक्रमणं झाली. त्यामुळे हे जंगल आज मूळ क्षेत्रफळाच्या अर्ध्यापर्यंत उरलेलं दिसतं. जे काही आज हे जंगल उरलंय त्या जंगलालाही झोपडपट्टी आणि 5 स्टार हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांचा विळखा पडतोय. त्याचा थेट परिणाम जंगलातल्या इकोसिस्टीमवर होतो. त्यामुळे जंगलातले प्राणी अन्नाच्या शोधात बाहेर येतात आणि याच निसर्ग चक्राचा अविभाज्य घटक असलेल्या आदिवासींच्या जीवनावर देखील गंभीर परिणाम होताना दिसतोय. पण सर्वात आधी गरज आहे ती या मुंबईकर आदिवासींचं अस्तित्व मान्य करण्याची. मुंबईतल्या आदिवासींची आम्ही सद्यस्थिती जाणून घेतली. ही जाणून घेत असताना मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. कारण ज्या शहरात आपण राहतो त्या शहरातले नागरिक म्हणून आपल्याला सर्व सोयी सुविधा मिळतात, परंतु मुंबई शहराचे जे मूळ नागरिक आहेत त्यांना मात्र कुठल्या सोयी सुविधा दिल्या गेलेल्या नाही आहेत. त्यामुळे खरं स्वातंत्र्य नेमकं कुणाला मिळालं हा प्रश्न सर्वांनाच विचारावासा वाटतो.